हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांगोरा यूट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मासे घेतलेले आहेत। तुम्हाला ह्या माशाचं नाव माहितीच असेल, तर ह्या माशाला हलवा असं म्हणतात। तर छान आपल्याला बाजारातनं ते माशावाले कट करून देतात। आपल्याला हवे त्या पीसमधून आपण इथे मासे कट करून घेऊ शकतो। आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर एका साईडला निथळत ठेवायचं आहे। त्यानंतर एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे मी लसूण घेतलेला आहे, तर इथे मी 2 कांड्या लसूण घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला आलं घ्यायचं आहे। आलं घेतल्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे। कोथिंबीर घेतल्यानंतर आपण पुदिना घेणार आहोत। तर पुदिना इथे मी कोथिंबीरपेक्षा कमी वापरलेला आहे। तर मिक्सरला आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही, मी बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। एका प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण त्यामध्ये काय मसाले ॲड करणार आहोत। तर इथे मी 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। त्यानंतर आपल्याला 1.5 चमचा मिरची पावडर वापरायची आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला त्यामध्ये 1 लिंबू पिळायचा आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी लिंबू वापरलेला आहे। तुम्ही लिंबाच्या ऐवजी आमसूलसुद्धा वापरू शकता। तर आपल्याला 1 लिंबू पिळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेलसुद्धा आपण घालणार आहोत। प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते। तुम्ही जर माझ्या पद्धतीने हे फिश केले तर खरंच खूप कुरकुरीत आणि छान होतात। तर 1 लिंबू पिळल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत। तर तुम्ही तेल कमी जास्त करू शकता। तर इथे गरम तेल नाही घातलेलं, मी थंड तेल वापरलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे सगळं वाटण हाताने अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे पहा, मी अगदी हाताने छान हे व्यवस्थित असं वाटण मिक्स करून घेतलेलं आहे। वाटण मिक्स केलं की आपण एक मासा घेऊन ते वाटण अगदी माशावर व्यवस्थित लावणार आहोत। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। ह्या पद्धतीने तुम्ही जर हा मसाला लावला तर अगदी माशांना व्यवस्थित लागला जातो। नाहीतर काय काय वेळेस काय करतो आपण, सगळं माशावर टाकतो आणि मग व्यवस्थित आपल्याला माशांना लावता येत नाही। जर तुम्ही माझी पद्धत वापरून केला तर अगदी हे मासे खायलासुद्धा खूप छान लागतात। तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सगळ्या माशांना इथे मसाला लावून घ्या। आपल्या चॅनलवर मी भरपूर अशा नॉनव्हेजच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला जर नॉनव्हेज खायला आवडत असेल तर खरंच तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पहा, अगदी तुम्हाला आवडतील आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले आहेत। माशांना मसाला लावून देखील तुम्ही अगदी 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता। तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही बाहेर काढायचं आणि फ्राय करून खायचे, अगदी छान होतात। पण अगदी मसाला जास्त मुरला की मासेसुद्धा खायला छान लागतात। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अगदी सगळीकडनं मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे पाहू शकता मी सगळ्या माशांना मसाला लावून घेतलेला आहे। तर आपण एका साईडला ठेवूया, तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करायची आहे। तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे। ताटामध्ये आपल्याला एक छोटी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर घेतल्यानंतर त्याच वाटीने आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि आपल्याला त्याच वाटीने 1.5 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। तर इथे मी बारीक रवा वापरलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता बेसन पीठ, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ मी सेम घेतलेलं आहे। रवाच फक्त इथे मी 1.5 वाटी वापरलेला आहे। तर त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे। छोटा चमचा आपण हळद घालणार आहोत आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडेसे यात मसाले घातले की खायलासुद्धा अगदी वरचं कोटिंग छान लागतं। तर पहा इथे अगदी व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। सगळं मिक्स करून घेतलं की आपण त्यामधला एक मासा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये छान अगदी व्यवस्थित असं घोळून घ्यायचं आहे।
तर पाहू शकता अगदी हलक्या हाताने त्यावरती थोडंसं आपण हा मसाला तयार केलेला आहे तो घालायचा आहे, म्हणजे खूप जास्त असा लागणार नाही. खूप जाडसर लावू नका, नाही तर अगदी वरती ते वरचा कवर खायला खूप जाडसर वाटतो. तर इथं अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तर पाहू शकता मी अगदी व्यवस्थित हे घोळून घेतलेला आहे मासा त्यामध्ये. तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर तेल थोडंसं आपण यामध्ये जास्तच घालणार आहोत. तर तेल घातलं की तव्याला व्यवस्थित सगळीकडे पांगून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला एक एक कोटिंग करून मासा तव्यावरती ठेवायचा आहे. तर इथे मी सगळे मासे तव्यावर अगदी छान व्यवस्थित ठेवून घेते. तर या तव्यावर मी 4च मासे ठेवलेले आहेत. तर इथे पाहू शकता इथे मी आपण जो तवा चपात्यांना वगैरे वापरतो त्या तव्यामध्येच इथे मी केलेले आहेत. तर अशाच पद्धतीने इथे मी मासे तव्यावर ठेवून घेते आणि दोन्ही साईडनी सुद्धा अगदी छान व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हा मासा खायला अगदी छान लागतो आणि तुम्ही जर या पद्धतीने केला तर अगदी छान व्यवस्थित कुरकुरीत हा मासा होतो. तर पहा इथे सगळे मासे तव्यावर ठेवल्यानंतर आपण त्यावरती परत थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल घातलं की आपण एक साईड पलटी करून घेणार आहोत. तर बघा मासे अगदी छान एका साईडनी झालेले आहेत आणि खरंच तुम्ही जर या पद्धतीने केले ना तर खायला सुद्धा अगदी छान लागतात. तर बघा अगदी रंग देखील माशांना खूप छान दिसतोय. तर इथे मी 4सुद्धा मासे पलटी करून घेते आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा छान अगदी आपल्याला खरपूस असे मासे तळून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने छान अगदी व्यवस्थित खरपूस असे मासे आपले तयार झालेले आहे. तर एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.